84,000 मतांनी निवडून आला, तेव्हा कोणाला वाटतच नव्हतं की आपले खासदार निवडून येतील. जसं सावरासारखं सांगितलं, खासदार एवढे, आमदार देशात एवढे, जिल्हा परिषद एवढा. मी ते देश आणि जिल्हा हे महाराष्ट्र बघतच नाही, मी माझा जिल्हा बघतो. आज आपल्या जिल्ह्यामध्ये आज एवढी मोठी ताकद आपण तयार केली कार्यकर्त्याच्या माध्यमातून. आज जे लोक पक्षप्रवेश करणार आहोत, तुम्हाला सर्वांना मनापासून मी आभार का व्यक्त करतो की तुम्ही भारतीय जनता पार्टीवर विश्वास करून पक्षप्रवेश करताय. आणि तुम्हाला 100% जसं बाकीसाने योजना सांगितली, सावरासाठी योजना सांगितली का मोदीजी देवेंद्रजीने एवढी सर्व योजना आपल्या लोकांसाठी दिली, ते योजना पण आपण पोहोचवलं लोकांना, तरी पण मतदान करतील आपल्याला लोक. आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणूक आहे आणि पंचायत समिती निवडणूक आहे, तर आपल्याला जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घ्यायचं आहे का नाही? हा मागितली नाही. कारण काय विचारतो माहिती आहे का, ही ताकद आपली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही खरी ताकद आहे. खासदार आमदार असतीलच, पण तुमचं महत्त्वाचं काम कुठून होतं? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये. तर माझी विनंती असे राहणार आहे का सर्व जे आज पक्षप्रवेश करतात, तर हे 2-3 महिन्यात तुम्ही थांबू नका, काम करत राहा. येणाऱ्या काळामध्ये 2 की 3 महिन्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक लागणार आहे, तर त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचं आमचं सर्वांचं, खास करून सावरासाहेब बार्देसाहेबचं आमचं सर्वांचं स्वप्न आहे. तर